अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये कर्मचाऱ्यांसह कामानिमित्ताने येणाऱ्यांना चहा आणि नाश्त्याची सोय व्हावी यासाठी मुख्यालयात उपाहारगृह सुरू करण्यात आले। मात्र या उपाहारगृहात गेल्या काही दिवसांपासून कॉम्प्युटरद्वारे स्कॅनिंग करून झेरॉक्स केंद्र सुरू करण्यात आले। याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झालंय। या ठिकाणी जर कॉम्प्युटरद्वारे स्कॅनर मशीन माध्यमातून झेरॉक्स केंद्र सुरू केलं तर आणखीन एखाद्याला रोजगार मिळेल अशी चर्चा सध्या जिल्हा परिषदेत सुरू झाली आहे। जिल्हा परिषदेच्या आवारात गेल्या काही दिवसांपासून उपाहारगृह सुरू करण्यात आले। या उपाहारगृहात सुरुवातीच्या काळात सर्वांना चहा नाश्त्याची सोय केली जात होती। मात्र काही दिवस जाताच येथे नव्याने झेरॉक्स काढण्यासही काही कागदपत्रांच्या तसेच झेरॉक्ससह फॉर्मही येथे उपलब्ध केले जात आहेत। त्यामुळे येथे प्रशासनाने उपाहारगृह दिली की झेरॉक्स केंद्र सुरू करायला असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार येथे सुरू असूनही याकडे मात्र जिल्हा परिषद प्रशासनाचं दुर्लक्ष झालंय। विशेष म्हणजे याच झेरॉक्स केंद्रातून जिल्हा परिषदेतील काही विभागाने या अगोदरही झेरॉक्स काढून दिलेले असल्याची चर्चा सध्या जिल्हा परिषदेत सुरू आहे। येथे झेरॉक्स मशीन सुरू राहिले तरी काही हरकत नाही।